विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवटेमहांकाळ येथे अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कवटेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि 2 तलवारी जप्त करण्यात आल्या आहे। या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेमहांकाळचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 जून 2026 रोजी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी अभिजित कासार यांना गोपनीय माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारमधून काही जण पिस्तूल व तलवारी विक्रीसाठी घेऊन येणार आहेत। त्यानुसार पोलिसांनी जाधव वस्ती देशिंग रोड परिसरात सापळा रचला। दरम्यान संशयित अल्टो कारगाडी नंबर MH12 7833 घटनास्थळी येताच पोलिसांनी वाहनाची झडती घेतली। झडती दरम्यान आरोपी आयान आयाश शेख वय वर्ष 19 राहणार शिंदेमाळा सांगली याच्या कमरेला खोसलेले एक पिस्तूल व त्यामध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले। तसेच वाहनाची तपासणी केली असता खाकी व लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेल्या 2 तलवारी जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी पोलिसांनी आसिफ अल्ताफ जमादार वय वर्ष 22 राहणार श्रीराम नगर विजयनगर सांगली, आयान आयाश शेख वय वर्ष 19 राहणार शिंदेमाळा सांगली आणि शफीक लतीक पाशा वय वर्ष 23 राहणार कुर्णे गल्ली शिंदेमाळा सांगली यांना अटक केली आहे। तपासादरम्यान आरोपी हे तलवारी व पिस्तूल विक्री करण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 242/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 4 व 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवचरण, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर तसेच श्रीमंत करे, वाघमोडे, नागेश मासाळ, निवृत्ती करांडे, अभिजित कासार, चंदू कोलटकर आदींच्या पथकाने केली। सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत।